नमस्कार. मी डॉक्टर आनंदराव इरामण सूर्यवंशी. मी मुळात अंमळ तालुक्यातील आर्डी या गावचा रहिवासी आहे. माझी मूळ भाषा ही अहिराणी आहे. लोकसाहित्याचा खजिना हा खेडेगावामध्येच असतो. अहिराणी ही माझ्या गावची भाषा आहे आणि अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 5-6 जिल्ह्यांमध्ये अहिराणी ही भाषा बोलली जाते. इतरत्र सुद्धा फॉरेनमध्ये गेलेले लोक सुद्धा साधारणपणे 1.5 ते 2 करोड लोक अहिराणी भाषा बोलतात. आणि आपण पाहिलं तर विविध देशांमध्ये, विविध भाषांमध्ये गीतेचं भाषांतर, भगवद्गीतेचं भाषांतर करण्यात आलेलं आहे. आणि गीता ही परदेशामध्ये पोहोचलेली आहे. विशेष असं आहे की मराठीमध्ये आणि हिंदीमधून सुद्धा गीता लिहिलेली आहे. परंतु अहिराणीमध्ये गीतेचं भाषांतर झालेलं नाही आणि म्हणून ही भाषा ही डायलेक्टिकमध्ये गीता लोकांना समजावी या उद्देशाने मी अहिराणीमध्ये भाषांतर केलेलं आहे. काही श्लोक जे आहेत त्या श्लोकाचं भाषांतर म्हणजे अहिराणी मध्ये मी जे केलेलं आहे ते अशा पद्धतीने 2 श्लोक मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणतो आहे. अ, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे भरता जवळ जवळ धर्मना राजवर अधर्मनी वाढ व्हस तवय तवय मी प्रगट व्हस म्हणजेच आकारलेस आणि लोकेसना समोर मी प्रगट व्हस. पुढे श्रीकृष्ण भगवान म्हणतात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सज्जन लोकेसना उद्धार कराना करता पाप कर्म करणारसना नाश कराना करता आणि धर्मनी उत्तम प्रकारमा स्थापना कराना करता मी प्रत्येक युगमा प्रगट व्हस. हे अर्जुन तू हे ध्यानमा ले. तेव्हा हे 2 श्लोक आपल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी खास विशेषतः दैनिक ठाणे जीवनदीप वार्ता या कार्यालयामध्ये या जीवनदीप वार्ता साठी माझं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 श्लोक मी उद्धृत केलेले आहेत. स्वीकार व्हावा. मला या ठिकाणी कार्यालयात बोलावण्यात आलं. जीवनदीप वार्ताचे मी आभार मानतो. धन्यवाद. ठाणे जीवनदीप वार्ता महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील एक लोकप्रिय न्यूज पोर्टल.